आणि धुवून घेतले. पाण्यामध्ये वांगे ठेवल्याने काळे पडत नाही, आपल्याला ते पाण्यामध्येच ठेवायचे. वांगी, इथे शेंगदाणा, हळद, धने पावडर, मीठ, जिरा, मोहरी, कढीपत्ता, फोडणीसाठी कढीपत्ता, कोथिंबीर आणि मिरच्या इथं मी भाजून घेतल्यात. तुम्हाला हे सर्व बघू शकता, एवढं मी घेतलंय. तर आपण वाटून घेऊया. पहिला शेंगदाणा, मिरच्या, जिरा, धने पावडर, हळद, मोहरी आणि चवीनुसार थोडंसं मीठ, थोडीशी कोथिंबीर. आपल्याला एवढं वाटून घ्यायचंय बारीक. चला तर आपलं वाटून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता किती छान वाटलं गेलं आहे बारीक. वांग्यामध्ये आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे. आपल्याला असे इथपर्यंत वांग कापून घ्यायचे, तुम्ही बघू शकता. चला तर आपण वांगे भरून घेऊया. त्याच्यामध्ये मसाला चांगला आपल्याला जाऊन द्यायचा आहे. वांग्यामध्ये मसाला पूर्ण गेला पाहिजे, तेव्हा चवदार वांग बनतं. तुम्ही बघू शकता. असं भरायचं आहे आपल्याला पूर्ण. खारं वांग बनवण्यासाठी थोडासा मिठाचा वापर थोडा जास्त करायचा आहे. तुमच्या चवीनुसार, जास्त खारट करू नका. असं दाबल्याने मसाला बाहेर येत नाही. तुम्ही बघू शकता किती छान भरलंय वांग. आता आपल्याला ते सगळे वांगे भरून घ्यायचे. आपली वांगी पूर्ण भरून झाली. तुम्ही बघू शकता, असे भरून घ्यायचे तुम्हाला पूर्ण. आता आपण फोडणी टाकूया. मी तेल गरम करायला ठेवलेले, गरम झाले. तर पहिला आपण कढीपत्ता टाकूया. कढीपत्ता, थोडेसे जिरे, थोडीशी मोहरी, थोडीशी हळद, वांगी. ते हळू ठेवा. आपल्याला सगळे वांगे टाकायचे. थोडीशी कोथिंबीर. आपला जो मसाला उरलाय तो पण आपल्याला एक साईडला टाकायचा आहे. वांगे आपल्याला हळूवार पलटी करायचे, जेणेकरून आपली वांगी पिकली नाही पाहिजे, भाजली गेली पाहिजे छान. असं वांग केल्याने खूप छान लागतं. खरं वांग असं बनवून बघा. नेहमीची वांग्याची भाजी आपण खातोच, काहीतरी वेगळं करून बनवा. किती छान दिसते बघा आपलं वांगी. अशी भरली गेली पाहिजे. बघा मी हळूहळू पलटी केल्यात आणि एक पण मसाला बाहेर निघलेला नाही आहे, पूर्ण भरलेला आहे. तुम्ही बघू शकता. आता 2 मिनटं आपण याला झाकून ठेवूया. चला तर आपण आपली भाजी परत एकदा खोलून बघूया. वास खूप छान येतो. तुम्ही बघू शकता किती छान झाकला गेला आहे मसाला. तोच आपल्याला वांगी परत एकदा पलटी करायची. परत एकदा आपल्याला झाकून ठेवायचं. 2 मिनटं आपण भाजी झाकून ठेवूया. बघा किती छान कलर आला. चला तर आपण परत एकदा खोलून बघूया. आपली वांगी शिजत आली आहे.
आता फक्त ते लूज झालं. परत एकदा आपण पलटी करून घेऊया. आता जास्त लालसर भाजलं गेलं पाहिजे, कच्चा मसाला लागला नाही पाहिजे. अशी वांग्याची भाजी केल्याने सगळ्यांना खूप आवडेल. तुम्ही करा, करून बघा. थोडंसं आपलं वांगे कच्चं आहे. परत एकदा आपण भाजून घेऊ. चला तर आपल्या वांग्याची भाजी झालेली आहे. आपण आता गॅस बंद करूया. थोडासा मसाला, त्याच्यासोबत मसाला घेऊया सुक्का. तर तुम्ही बघू शकता किती छान झालंय आपलं वांग. असं मस्त झालं पाहिजे. खायला खूप छान लागतं. तुम्ही भाकरीसोबतही खाऊ शकता. त्याच्यासोबत कांदा खूपच छान लागतं. मग तुम्ही खाऊ शकता. बघा, बनवा, खा, आम्हाला कळवा. तर आमच्या नवीन अजून रेसिपींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.